मी शिकणे प्रगती झाली आम्ही काढत बसलो. मला कालचं खाल्लेलं आठवत नाही. शाळेतलं काय सांगतो. शाळेतली एक सर्वात इम्पॉर्टंट आठवण म्हणजे बाई समिता 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 तारिका. बग्याचे हल्लीलाया बग्याचे हल्लीलाया. हे थांब थांब असं नाही आधीपासून बघा. लवकर लवकर शाळेचं प्रार्थना लगेच मुझे मागणी मानसाने मानसाशी मानसा समभागणी प्रार्थना लगेच मुझे मागणी मानसाने मानसाशी मानसा समभागणी हीच मुझी प्रार्थना. या सगळे बाबा दिसले ऍडमिशन वरती वरती उचलतो. माझा फोटो तेव्हा नुसतं वाकून वाकून बघतो कॅमेरामध्ये. आणि दिसतो बाबा तो गेला घरी कॅमेरा. आला 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 आला. शाळा मोठी आहे. रात्रीवरती माझा मिक्सर बिघडला आमय. मिक्सर आमय पुढे बोल. माझा मिक्सर बिघडला आमय. ह्या गेट टुगेदरच्या म्हणजे आपल्या नात्यांचा उत्सव आहे. या आजच्या गडबडी हरून गेलेल्या गोष्टींना नव्याने आपण आठवण्यास संधी देऊया. पुन्हा भेटायचे आहे आणि आपल्याला बालपणीच्या सुंदर दिवसांना उजाळा द्यायचा आहे. शाळा म्हणजे केवळ शिक्षण देण्याचे ठिकाण नव्हे तर आयुष्याला आकार देण्याची एक मोठी कार्यशाळा आहे. इथेच आपण पहिले स्वप्न पाहिले, पहिले यश मिळवले आणि कधी अपयशाची पचवले. या शाळेच्या भिंतीत आपण हसू रडू आणि खेळणं आजही आठवत असते. आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर चांगले संस्कारही दिले आहेत. आता फ्लिपकार्ट मध्ये जॉबला आहे टेक्निकल सुपरवायझर. आणि मला पहिल्यांदा मी आयरूला कॅबजेमिनी मध्ये होतो टेक्निकल मध्ये. त्यानंतर अब्दुल आमचा इथे फ्लिपकार्ट मध्ये मॅनेजर म्हणून होता. त्यांनी पहिल्यांदा हा दुसरा घ्यायचा का ते सर्व आज नाही आपण उद्या घेऊ. सर त्यांच्यावरती लिहिलेलं कधी पण असं काय पण सरांना तरी विचार. अशी जास्त काही बोलली नाही पण आज फर्स्ट टाइमच इथे बोलतेय सगळ्यांसमोर. थोडं दगदग होतीये. फार्मसीमध्ये जॉब करत होती. सध्या मी हाऊसवाईफ आहे. नाही 2 वेळा सोडून मी सांगते. मी घराच्या मागे राहत होती. नाही समोर राहते. त्याच्या तृप्तीवरती आहे माझा खूप राग. शाळेमध्ये मी सांगते कारण की मला स्पोर्ट्स खेळायला आवडायचं. कबड्डी वगैरे मला खेळता येत नव्हतं पण खो खो खेळताना ती मला नेहमी कच्चा लिंबू म्हणून ठेवायची. फायनान्स मध्ये जॉब करतोय आणि प्रशांतचे टॅक्सेशन फाईल लिहायचे सगळ्यांचे करतो. आणि माझा राग तृप्तीवरच आहे. मला कोकणाबद्दल सांगा तुझ्या मॅगी घेऊन यायची ना आपण माहिती डब्बा
खायला बसलो आपण प्रत्येकाला एक एक घास द्यायचं. तुझ्या दिवशी मॅगी आणायची तेव्हा तू एकटी वेगळ्या बेंचवर गव्हर्नमेंट क्वार्टर आहे, नॉट ओन. ओके. अँड वर्किंग नरिमन पॉइंट. शाळेतली आठवण म्हणजे बॅक बेंचर. हमेशा मला बॅक बेंचेस खूप आवडतात. रिझन एकच, झोपायला भेटायचं. खूप आठवण आहेत माझ्याकडे. सर्वात पहिली आठवण सांगतो, कोणाला आठवत असेल, केतन नवाळेचं आपण रामनाम सत्य केलं होतं. त्या झाल्यानंतर आम्ही 7 जण आहेत. 7 जणांना पहिल्यांदा मराठी शाळेमध्ये पण सस्पेंड केलं असेल. आम्हाला सगळ्यांना सांगितलं घरी जा, वडिलांना घेऊन या. आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या वडिलांना घेऊन आलो होतो. प्रश्न आठवत असेल ते. त्यानंतर दुसरी आठवण सगळ्यात फुकट गेलेला मीच होतो. तुला शाळेत काय बोलायचे? सुपरवायझर आहे. आणि शाळेतली आठवण बोलाल तर मला कालचं खाल्लेलं आठवत नाही, शाळेतलं काय सांगतो. तरी पण सांगतो का तीच आठवण सांगितली होती खारीक सरांची. पण सगळ्यांनी मार खाल्ला होता, पण सचिनमुळे माझा मार वाचला होता, कारण मी लास्ट बाजूला बसत होतो. कुछ नाही आहे, एन्जॉयमेंट के लिए कुछ लिमिट्स नाही आहे. सगळे येतात, आपल्या मर्जीने येतात. माझ्या बायकोलाही मर्जीने फोन करून सांगणार हे बनव ते बनव, आणि येतात हक्काचा घर समजून येतात. ठीक आहे, ही आजच्या कंडिशन मधली आहे. म्हणजे जे 4-5 मित्र जे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, आपण कॉन्टॅक्ट आता बनवले, ग्रुप बनवला, हे बनवलं. वैभव आणि नितीश पण आहे, तसं मी पण एक मजदूर आहे. तो पण क्लाउडवर काम करतो, मी पण करतो. शाळेतली एक सर्वात इम्पॉर्टंट आठवण म्हणजे बाई समिधा. तर या शाळेने मला भरपूर काय काय दिलंय. सर्वात मेन म्हणजे लाईफ पार्टनर दिले, आणि आता आमचा मुलगा पण मोठा झालाय. तर या शाळेची आठवण मी कधीच विसरू शकत नाही. ज्यांनी मला लाईफ पार्टनर दिले, ती शाळा मी कधीच विसरू शकत नाही. आणि अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे ज्या शाळेतल्या मित्रांबरोबर मस्ती केली, तेच मित्र आता पण माझ्या बरोबर आहेत. आम्ही अजून पण पार्ट्या करतो. वैभव, प्रशांत, अब्दुल, रोहित, नितीश. फक्त आता वेगळ्या पार्ट्या होतात, पण करतो पार्ट्या. म्हणजे अजून पण तेच मित्र कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्याचा अभिमान आहे. तेव्हा पण चकली होती ना, आता पण चकलीच असते. एक त्याच्यासाठी सगळा क्लास आतरलेला असायचा. रक्षाबंधनच्या दिवशी कधी रक्षाला राखी बांधायचं, एका खाली वाचवायचं चालतो. त्याच्यामुळे मी अभ्यास नव्हतो करत. कॉलेजच्या नंतरची गोष्ट. आम्ही दोघं भेटलो ना, सगळे मग त्यावेळेस सगळ्यांना कळलं की आमचं आहे म्हणून. ऑलरेडी सगळ्यांना माहिती होतं, ते आमच्या तोंडातून ऐकायचं होतं सगळ्यांना. त्यामुळे मग तेव्हा कळलं एक्साइटमेंट आहे ना. हे पण पोरींची आठवण सोनालीच्या म्हणण्याप्रमाणे जाताना इथं हे घेतला पण खरं सगळ्यांना बघून इतका आनंद झालाय ना, शब्द नाहीच आहेत आता बोलण्यासारखं. निघाला तो तसंच रक्त घेऊन माझ्या घरी माझ्या बापाला सांगायला, माझ्या मम्मीकडे आणि हिच्या पप्पाकडे. आणि गेल्यानंतर आहे ना, जे आम्हाला घरी धुतलंय ते वेगळं. म्हणजे जे मैत्रिणींसाठी आम्ही त्यावेळेस एकमेकींसाठी. रोहितची आठवण म्हणजे रोहितच्या हॉटेलमध्ये आम्ही जायचो. आणि सगळ्या बरण्यांवरून चोरून आणि रोहितचा हॉटेल असून रोहित आम्हाला फुकट खायला घालायचा. नाही, रोहितच्या गल्ल्यातले पैसे काढून एकदा दिले होते. अजून काय नाही. वाण्यामध्ये दुकान आहे, पहिल्यापासून तिथेच आहे आणि आता पण तिथेच आहे. तुम्ही शिकले, प्रगती झाली, आम्ही काढत बसलो वाटे. आमचा बिझनेस आता शाळेच्या आठवणी काय सांगायच्या म्हणजे कमीच आहेत आमच्याकडे. काही नाही, फक्त रस्ता येऊन दे, भाव येऊन दे, बाकी काहीच नाही. चालेल, चला बाकी तुम्ही आम्हाला. आणि सेकंड बेंचला बसायचो. आणि मला वाटते 9वीला काहीतरी आपण कबड्डी मध्ये वाटते काहीतरी सेमी फायनल पर्यंत राहिलो होतो. माझ्याकडे अजून त्याच्या वाटते सर्टिफिकेट आहे. फायनल मारले आम्ही. आणि फायनल कोणतरी आपला बॉलचा वर्ग वाटते जिंकला. वेअर हाऊस आहेत आणि 2 कंपन्या आहेत. जॉब आहे का? जॉब
अच्छा, पण आम्ही आठवतोय ना. ट्रान्सपोर्टचा मी धंदा करतो, चांगला चालला, उत्तम. धन्यवाद. आता तुला गावठी पैसे. हा, ते कोणतरी बोललं होतं ग्रुप मध्ये की मी शोधतो म्हणून मुलगी. शोधली का? भेटली नाही का? त्याच्यामुळे माझ्याकडे शाळेच्या भरपूर आठवणी आहे. 10वी पर्यंत आठवणी आहे. 10वी नंतर तर मी इथून चाललो गेलो. बहुतेक तुम्हाला मी आठवलं नसेल कदाचित. आता आठवलं असेल तुम्हाला वगैरे, म्हणजे भरपूर आठवणी वगैरे. पैसे मी खाल्ला, मार खाल्ला तर खाल्ला, अर्ध्या पोरी मला हसत होत्या. काहीच चुकी नव्हती माझीवाली, फक्त शक्तिमान आणि याने नाव सांगितलं म्हणून. आणि प्रॉब्लेम एकट्याचा नव्हता बरं माझा. मधली सुट्टी झाली, सगळेजण दप्तर काय करायचे, खिडकीतनं फेकून द्यायचे आणि आपली गँग ना मस्त समोरून निघायची. ऑफिस समोर राहायचे ना, आणि 2 जण कार्यकर्ते बॅग घेऊन यायचे आपले. माझी ओळख काय करून द्यायची गरज नाही, कारण मला सगळ्यांना माहिती मी कसं आहे. आता मी कामधंदा करतोय आयटी कंपनीमध्ये. आयटी कंपनीमध्ये मजदूर आहे. मजदूर आहे, एक कामगार आहे मी. ऐरोलीला कॅपजेमिनी मध्ये कामगार आहे. तिथे मी काय ते सर्व्हर असतात ते महाजन सर आपल्याला शिकवायला आले होते बरं. तेव्हा मला काय झालं काय माहिती, माझ्या अंगातून अशी एनर्जी आली आणि ती एनर्जी एवढी अफाट होती की महाजन सर उभे असताना मी 10 रुपयाची नोट काढली आणि त्यांच्या डोक्यावर फिरवली. मला खूप मजा आली त्या बाबतीत, खूप. आणि त्यामध्ये मला सरांनी डायरेक्ट वर्गात नाही बसवलं, डायरेक्ट घराच्या बाहेर. हा, मला खूप आनंद होता त्या बाबतीत. आणि एकदा प्रशांत महाजन, मी आणि दुसरे प्रशांत महाजन, लंबू कुठे आपण जसे बोललो, ठीक आहे. तर आम्ही तिघं एकत्र शाळेत चाललो होतो आणि आम्हाला लेट झालं. कारण असताना आम्हाला सोडवणे सरांनी हाकलून दिलं, ठीक आहे. हाकलून दिलं तर आम्ही ठरवलं गेली राखी बांधायच्या टायमाला माहितीये का तू पळून म्हणजे पहिल्यापासून नाही कविता तो बारीक होता काल. हाऊस वाईफ आहे आणि नवऱ्याला प्रचंड, तुम्हाला जसा त्रास दिला सगळ्यांना तसा नवऱ्याला त्रास देते. त्याला असं जाऊन बडबडली ना, मी शाळेतल्या गोष्टी घरी सांगतो आणि तो परा यांनी सर्वांनी ग्रुप मिळून काय संबंध. वैभवने मला फोन केला होता. वैभव प्रशांत आडनाली, जया, कविता हे म्हणजे सगळे माझ्या जवळच्या मैत्रिणी होत्या आणि आम्ही खूप मजा करायचो. मी जास्त आता बोलू शकत नाही. जॉब करते शिक्षिका म्हणून. शुद्ध गावठी सांग त्याला. सर्वप्रथम तुमची क्षमा मागतो की मला जॉईन नाही करता आलं. ऍक्च्युली थोडंसं इन्स्टॉलेशन थोडासा ऑक्युपाईड होतं, त्यामुळे इन्स्टॉलेशन पण मराठी सांग, नाही समजत आम्हाला काही. आता इन्स्टॉलेशनच्या डिक्शनरी मध्ये शोधा शब्द आणि सांगा मला. बोला पुढे बोला. छोटंसं माझं इंट्रोडक्शन सांगतो. मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग. भाऊ का तो मालता का मागे नको ना बघू, चिटिंग नको ना करू. अरे प्रशांत काय करते हाताने कोण
सगळे तसे त्याच्यात सगळे परफेक्ट करणार उचित तिकडे बसू. हा येस येस परफेक्ट परफेक्ट. नेहा बोलू नको, काहीच नको बोलू. सारिका कविता 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 बस बस झालं झालं. नेहा नेहा इकडे, नेहा उलटी हो, नेहा उलटी हो. चल 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 कविता कविता कविता. नेहा उलट्या, तुम्ही उलट्या, तुम्ही उलट्या. सुनीता हा हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. उलट उलट व्हा, तुम्ही उलट व्हा, इकडे नाही बघायचा. तुम्ही इकडचे तिकडेच बघा. हा हा सोनाली जया सोनाली नाचायचं म्हणे. नाही 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 झालं का तुमचं. हा अब्दुल मागे नको नको, अब्दुल मागे नको बघू. बोलायचं नाही. असं घ्यायचा. ए बोल नको. हा हा झालं 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 झालं. हे बोलू नका बोलू नका बोलू नका. हा बस बरोबर आहे, बरोबर चाललंय, एकदम परफेक्ट चाललंय. हा एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट. चालेल विजय. अरे पंडित त्याच्या वडिलांचं नाव आहे वाटते. सचिन पंडित. नाही सचिन आपल्या वर्गाला. येस एकदम परफेक्ट प्रशांत, एकदम परफेक्ट चाललाय. येस येस येस. हा मला एकदम पोट रे बाशी. चला आता एक बस 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 बस. तू तिकडे बघ. काय रे देवा. एकदम परफेक्ट करा. हा काय बरोबर झालंय, बरोबर एकदम परफेक्ट झालं. परफेक्ट एकदम परफेक्ट आहे. हा कमॉन. हा बरोबर आहे. हो येस 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 येस. नेक्स्ट 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 नेक्स्ट. इकडून इकडून पुढे टाकता हे या गावचा त्या गावचा. हा लास्ट 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 परत एकदा आता करू. आरशा सारिका मित्र मनव्यामध्ये गारव्या सारिका. दादा सोनियाचा कलदाना रुपयाचा रांजण मना रुपयाचा मानंद राणी केलं कशा झाला दारी केलं कशा झाला दारी केलं प्रकाशाचा आला तर येऊ दे रे आला तर येऊ दे रे बायांच्या गोळ्या होऊ दे रे बायांच्या गोळ्या होऊ दे रे सोनियाचा कलदाना सोनियाचा कलदाना रुपयाचा रांजण म्हणा रुपया
सुपारी घेते सुपारी तांदूळ 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 घे फक्याची हल्ली लाया फक्याची हल्ली लाया हल्ली लाओ नाचायला हल्ली लाओ नाचायला डावला बोलते गाई गाणी डावला बोलते गाई गाणी नाही बॅक साईडचा पण परफेक्ट. सोनाली अरे नंतर डील कर ठेव. बस हे तू आता विजय आता कॅमेराला हे तो आला 1 2 3 3 स्टार्ट 2 3 स्टार्ट. चला तू 2 3 स्टार्ट.